अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। वडकी, खैरी, वाढोणा बाजार व परिसरात खुलेआम वरली मटका सुरू। जुगार, सुगंधित तंबाखू, देशी दारू अवैध विक्री सुरू। वडकी पोलीस अवैध धंदे बंद काय? आमचे कुणीही वाकडे करू शकत नाही, अवैध धंदेवाल्यांची भूमिका। वडकी व खैरी परिसरात अवैध धंद्यांना अंत आला असून वडकी येथे 3-4 ठिकाणी पोलिसांच्या नाकावर निंबू टिचून खुलेआम वली मटका सुरू आहे। तसेच खैरी, वाढोणा बाजार, आष्टोणा व परिसरात जुगार, सुगंधित तंबाखू, देशी दारू अवैध विक्री ही खुलेआम सुरू आहे। त्यामुळे युवक पिढी मोठ्या संख्येने वरली मटका, जुगार, सुगंधित तंबाखू, दारूच्या व्यसनाकडे वळल्याने अनेक सुखी संसार बर्बाद होत चालले आहे। त्यामुळे त्यांच्या सुखी संसारात वाद निर्माण होऊन ते आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचत असल्याने वडकी व परिसरात खुलेआम सुरू असलेले वरली मटका, जुगार, सुगंधित तंबाखू, देशी दारू अवैध विक्री इतर अवैध धंदे वडकी पोलीस तातडीने बंद करतील काय? आमचे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही, असे अवैधरित्या वरली मटका, जुगार, अवैधरित्या देशी दारू विक्रेत्यांनी म्हणणे होताना दिसून येत आहे। याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच त्यांना कुठलाही पोलिसांचा धाक नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे। त्यामुळे आता तरी वडकी, खैरी, वाढोणा, आष्टोणा, दहेगाव येथे सुरू असलेले वरली मटका, जुगार, सुगंधित तंबाखू, अवैधरित्या देशी दारू विक्री ही वरिष्ठ पोलीस अधिकारी पांढरकवडा, पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी खाकीवर वरचढ झालेल्या अवैध धंदेवाल्यांना खाकीची ताकद दाखवून पोलीस, LCB व एक्साइज विभाग यांना आदेश देऊन खैरी, वडकी, वाढोणा बाजार, आष्टोणा, दहेगाव परिसरातील खुलेआम सुरू असलेले वरली मटका, जुगार, अवैधरित्या देशी दारू विक्री, सुगंधित तंबाखू व अवैध धंदे बंद करणार काय? असे परिसरातील खास करून महिला व नागरिकांची मागणी होत आहे। जर 8 दिवसात वडकी व परिसरातील वरली मटका, जुगार, देशी दारू अवैध विक्री व इतर अवैध धंदे बंद न झाल्यास परिसरातील महिला, पुरुष हे पोलीस अधीक्षक यांचे कडे जाऊन आंदोलन करण्यात येईल असे म्हटले जात आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।